मी ही निवडणूक कोथरूडकरांसाठी लढवतोय आणि माझा जन्मभूमी कोथरूड आहे, कर्मभूमी कोथरूड आहे। मी कोथरूड मधनच निवडणूक लढवणार ना। आणि ज्या सामान्य आमची जनता आहे, कोथरूडकर जनता आहे, पाषाण, बाणेर, बालेवाडी, सूस, कर्वेनगर, वारजे, पौर रोड या सर्व नागरिकांना त्यांच्या आवडीचा, त्यांचा चंद्रकांत, त्यांचा चंदा या ठिकाणी मिळालेला आहे। त्याच्यामुळे त्यांना विचारा, तुम्ही ते जास्त सांगते। आमचे चंद्रकांत, आमचं नातू, आमचं लहानपणापासून आम्ही त्याचं सगळं बघत आलो, सगळं काय चांगलं। आपलं नाव सांगा आजी। सलीमा हुसेन शेख। आपल्याला दादांबद्दल का प्रेम आहे एवढं? आता आमचं गाव आमची मुलं, आमचं सगळं। आता मोकटे साहेब, आपल्याला या विजयाची किती खात्री वाटते? कारण मागच्या टर्म मध्ये फक्त 2च उमेदवार होते, आता 3 उमेदवार आहे। आपली ताकद आपण कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये मी उभा आहे असं मला वाटतच नाही। अख्खं कोथरूड उभा आहे असं मला वाटतं। आणि कोथरूडकर आता ठरवतील यावर्षी की बाबा याची जन्मभूमी ती। आता यांनी कसं सांगितलं, यांचं काय नाव ऐकलंय आपण? तसं मी सर्वांचं आहे हो। मग सर्वांनी ठरवल्यानंतर मी कोण? ज्याच्यामध्ये मी पण आहे त्याला घरी पाठवल्याशिवाय एक कोथरूडकर राहणार नाही। म्हणून कोथरूडचा चंद्रकांत तुम्हाला या निवडणुकीमध्ये जिंकलेला कोथरूडकरांच्या आशीर्वादाने दिसतो। कोथरूडकरांचा विषय आहे, निवडणूक आहे, त्याच्यामुळे कोथरूडकर ठरवतील। आता आज मी कसं सांगू या क्षणात?